प्रल्हाद पावण झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा मंगल भवन मंगल पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा या चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्वावतार देवाची लढीवाळ भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा भक्ताची एकनिष्ठता व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल करुणा भाकणारा अभंग सुद्धा म्हणतात. दोन्ही एकच आहे. नामदेवराय भगवंताच्या दरबारात उभे आहेत आणि नामदेवराय देवाला म्हणतात, देवा माझा हा पंचमहाभूताचा देह आहे, मला याची आसक्ती नाही देवा. तुझी चरण सेवा करत असताना हा देह जावो अथवा राहो, पण माझा जो दृढ भाव आहे तो तुझ्या चरणारविंदी आहे. मी तुझे चरण कधी सोडणार नाही. एकदा पाहून घ्या सगळं. झालं तर बोलू. मी तुझे हे चरण कधी सोडणार नाही, कितीही व्यत्यय आणि विक्षेप झाला तरी. चरण न सोडी सर्वथा, एवढंच काय, मी तुझी शपथ घेतो देवा. आण तुझी पंढरीनाथा, हे पंढरीनाथा मी तुझी आण. नामदेवराय तुमचा एवढा मोठा अधिकार, एवढी मोठी अवस्था तुम्हाला प्राप्त होते, काय कारण आहे याच्या पाठीमागे? असं काय केलं तुम्ही? नामदेवराय बोलतात, देवा वदनी तुझे मंगल नाम, तुझं मंगल नाम मी घेतोय देवा. त्याच्यासोबत हृदयामध्ये प्रेमाचा निर्झर झरा अखंडितपणे वाहतो. 7 दिवसापुरता नाही, 8व्या दिवशी सुद्धा या. हा हृदयी अखंडित, या अखंडित शब्दावरून अखंडित पत्रिकेवर नाव आहे, अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे अखंड चिंतन चालतं. येथे वीणा पहारा पाहिला आणि मनाला आनंद झाला. आहे 7 दिवस पहारा, आहे अखंड नाम. एखाद्या वेळेस एखादा म्हातारा म्हणतो, राम भाऊ हे वीणा घे बरं थोडा, बिड्या काड्या. तसं नाही, अखंड हरिनाम म्हणजे भगवंताचं अखंड नामस्मरण, त्याला अखंड हरिनाम सप्ताह असं संबोधन आहे. आपल्या पत्रिकेला टायटलच आहे अखंड हरिनाम सप्ताह. 7 दिवसापुरता परमार्थ नाही, आमच्या जीवनामध्ये वर्षभर असा परमार्थ वाढत राहणं. कारण की प्रेमाचा निर्झर हृदयामधून वाहत असेल तर त्याला अखंड म्हणतात, नाही तर तो सखंड होत असतो. तैल धारवत, तेलाची धार खाली सोडताना ती अखंड असते. तसं माणसाचं भजन अखंड असलं पाहिजे. अखंड खंडेना जीवन सततम कीर्तयंतो माम, सतत भजन पाहिजे. 7 दिवसापुरता परमार्थ नाही, अखंड पाहिजे, वर्षभर पाहिजे. नित्य सदोदित ज्याला म्हणतात. हृदयी अखंडित प्रेम, भगवंता तुझ्याविषयीचं प्रेम हृदयामध्ये अखंडित आहे. आता माझी एक विनंती आहे, मी जी सेवा चालू केलेली आहे गेल्या 24 वर्षापासून, या 25व्या वर्षात आम्ही दारव्हावाशी पदार्पण करतोय, गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा करतोय. ही जी सेवा आमची चालू आहे ही अशीच सेवा अखंडितपणे चालू राहू दे, कारण की हा आमचा नियम तू पूर्ण कर देवा. नामा म्हणे केशवराजा केला नेम, चालवी माझा हा नियम तू चालवला पाहिजे. आम्ही राग केदार मधून केदारनाथ पर्यंत जाऊ.
बरोबर आहे करा केदार. हा हा हा, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरता. तुमचे जेवण झाले नाही का? जेवण आले ना, कचून हाणला असेल ना. एवढा कमी आवाज टाळ्याचा, वाजवा अजून. हा, पण आपला हा नियम दारव्हावासियांनी, गजानन महाराज संस्थान विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटीने सेवा करणाऱ्या सर्व गजानन भक्तांनी हा जो नियम सुरू केलेला, तो नियम आमचा अखंडितपणे चालू राहू दे ही तुझ्या चरणार विंदी एक विनंती प्रार्थना. असा हा नामदेवांचा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल. या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाला गेल्या 24 वर्षाची आपण परंपरा सुरू ठेवलेली आहे. तैलधारवत आपण हा सप्ताह करताय. रौप्य महोत्सवी वर्ष आपलं सुरू आहे. स्मरणिकेच्या माध्यमातून आपण काय काय केलं याची पोचपावती सुद्धा काल आपल्याला मिळालेली आहे. श्री समर्थ गजानन महाराज संस्थान दारव्हा या संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ट्रस्टी कोषाध्यक्ष सेवा करणारे सर्व सामान्यातले सामान्य आणि आपण सर्व गजानन भक्त, तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी ही सेवा सुपूर्द करण्याचा हा सुयोग माझ्या जीवनामध्ये यावर्षी मला प्राप्त झाला. हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे विठ्ठल महाराज यांच्या माध्यमातून खरा तर हा सुयोग मला माझ्या जीवनात प्राप्त झालेला आहे. त्याचसोबत आमचे गुलानी सर असतील यांच्या माध्यमातून गेल्या 8 महिन्याच्या आधी ही तारीख घेतलेली आहे. 8 महिन्याच्या अगोदर. हां, नाहीतर कीर्तनं असे घेतल्या जातात की महाराज 8 दिवसावर सप्ताह आलेला आहे ना, आता तारखी घेतल्या जातात. म्हणजे आपल्या या संस्थांमध्ये जो कार्य करणारा वर्ग आहे, या ट्रस्टीमध्ये जी काही माणसं आहेत ती किती चाणाक्ष आहे. मी कालच सांगितलं तुम्हाला, असला हिशोब आहे. एखादा CA जरी आला, चार्टर्ड अकाउंटंट, तो सुद्धा फेल होईल इतका जबरदस्त हिशोब तुम्ही ठेवलेला आहे. याच्यावरून तुमच्या संस्थांची पारदर्शकता दिसून येते. हां, म्हणजे आपलं संस्थान हे तळागाळातल्याला सोबत घेऊन चाललेलं आहे आणि असंच त्यांनी चालत राहावं हे गजानन महाराजांच्या चरणी शुभकामना व्यक्त करतो आणि या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल. आणि कीर्तन म्हटलं की सौजन्यही तितकंच महत्वाचं आहे. या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे ते सौजन्यदाते स्वर्गवासी कुंवरबाई गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री राहुल कुमार गांधी व स्वर्गवासी प्रकाश रामकृष्ण सौरंगपते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री सचिन सौरंगपते यांच्यातर्फे हे कीर्तनाचं सौजन्य. एकदा या सौजन्यदात्याकरता टाळी वाजवा. कीर्तनासाठी जी गुणीजन मंडळी आपल्या गावामध्ये आलेली आहे, आमचे हरिभक्तपरायण माझे 20 ते 25 वर्षापासून ज्यांचे जवळचे मित्रत्वाचे संबंध आहेत अशा आमचे गजानन महाराज अत्यंत उत्कृष्ट ज्यांनी चाल म्हटली. तुमच्या सुंदरते ध्यानाच्या चालीवरून मला बोधेबाबाची आठवण झाली. अशा वारकरी चाली जरा कमी ऐकायला मिळतात. हा, म्हणून गजानन महाराज आहेत, आमचे विठ्ठल महाराज आहेत हरिभक्तपरायण, संतोष महाराज आहेत हरिभक्तपरायण, विष्णुपंत महाराज आहेत हरिभक्तपरायण, इकडून ओंकार महाराज आहेत. तसा आपल्याला यांचा परिचय 7 दिवसात झालेलाच आहे, आता होणारच आहे. तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य असतं, नाहीतर अवघड असतं. एकदा मी चुकून म्हणजे नाव विसरतं ना, आता नाव घेणं म्हणजे शक्य नाही सगळ्यांचे. एकदा असंच नाव घ्यायचं राहून गेलं. पठ्ठ्यानं कीर्तन झाल्यानंतर रस्त्यात गाडी आडवी लावली माझ्या. रस्त्यात माझं नाव घेतलं नाही, हे अवघड असतं. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी मी विनम्र भावनेनं अभिवंदन करतो. मला क्षमा करा, सर्वांची नाव घेत बसलो तर कीर्तन याच्यातच होईल. म्हणून पुन्हा तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो. आमचे पेटी मास्तर आहेत, खूप सुंदर पेटी आहेत बरं का वाजवणार, खूप गोड आहे, स्वराशी स्वर मिसळतात, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. आकोटकर महाराज आहेत की नाही, त्यांना वाजवा टाळ्या आता त्यांच्याकडे, त्यांनाच कशाला सोडायचं हे की नाही. आमचे विणेकरी बाबा, अजून सर्व आपण मातृवर्ग पितृवर्ग हरिभक्तपरायण आमचे महाराज, गावंडी महाराज असतील तेही कीर्तनात उपस्थित आहेत. माऊली महाराज पुजारी महाराज, ही सगळी मंडळी पुढे उपस्थित असणारी. मातृवर्ग पितृवर्ग, तरुण वर्ग नाहीच आहे तुमच्या गावात तरुण, असू द्या. मी म्हटलं होतं भागवत कथेत, आणा एकेकाला धरून, हे 2-4 असतील त्याला काय. तरुणांनी इथं आलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मृदंगाचार्यांचं ध्यान आहे माझं.
त्याच्यामुळे असा हात केला तरी काय मला ते, कारण की ते मृदंग प्राण आहे कीर्तनाचा. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे अभिषेक महाराज, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. साऊंडवाले दादा अत्यंत गोड आहे, सिस्टीम त्यांची नाही तरी सेवा म्हणून ते इथे 7 दिवस आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा, कारण की ते कथाही करतात आमची आणि कीर्तनातही बसलेले असतात. त्यांचीही डबल इनिंग आहे आणि माझी डबल इनिंग आहे. जे दुसरी शिफ्ट आहे, एक शिफ्ट करून आलो आम्ही, आता ही दुसरी शिफ्ट सुरू झालेली आहे. आता हे नरड कुठपर्यंत थांबतं मला गॅरंटी नाही. जोपर्यंत थांबलं, ज्या दिवशी ज्यावेळेस थांबलं त्यावेळेस कीर्तन थांबलं. विठ्ठल आता लक्षपूर्वक आहे का, माझ्याकडे 1 तास उरलेला आहे. 10ला मला पूर्णविराम द्यायचा आहे. या अभंगामध्ये नामदेवराय, मला असं वाटतं चिकित्सक बुद्धीनं जर आपण या अभंगाचा सखोल विचार केला, कारण की प्रत्येक अभंगाला उपनिषदाच्या भाषेमध्ये, शास्त्राच्या भाषेमध्ये, वेदांताच्या भाषेमध्ये षडलिंग असतात, ठीक आहे नाही. उपक्रम, उपसंहार, अर्थवाद, अपूर्वता, फल, हे सर्व षडलिंग प्रत्येक अभंगाला असतात. प्रत्येक अभंगाला अनुबंध चतुष्टय असतात. अधिकारी, विषय, प्रयोजन, हे चतुष्टय प्रत्येक अभंगाला निर्माण झालेले आहेत. मग या अभंगाची रचना करत असताना नामदेवरायांना काय सुचलं असावं याची आपण थोडी चिकित्सा करूयात. परीक्षा नाही हा, चिकित्सा. फार अभंगाची कीर्तनकाराने चिकित्सा केली पाहिजे. परीक्षा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. संतांना त्या अभंगातून काय सांगायचं आहे हे संतांनाच माहिती असतं. त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या साहित्यातून त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांनाच माहिती असतं. आपली बुद्धी तिथं लावायची नसते. म्हणून फार आपण अभंगाची थोडक्यामध्ये चिकित्सा करण्याचा प्रयत्न करूयात. नामदेवरायांसमोर योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आलेला असावा आणि ते योग वासिष्ठामध्ये ज्या 7 अवस्था, 7 भूमिका आहेत, त्या भूमिकेचं वर्णन नामदेवरायांनी या पूर्ण अभंगात घटवलेलं असावं. माझ्या बुद्धीनुसार मला जो अर्थ सुचला तो मी करतो. गुरुप्रसादात, म्हणजे गुरुप्रसादामुळं जे मिळालं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. हे माझं आहे. हां, म्हणजे जे मी संशोधन केलं, रिसर्च केला, त्याच्यानुसार मला बोलायचं आहे. नामदेवराय म्हणतात या अभंगामध्ये मानवी जीवनाचा एकंदरीत कल, एकंदरीत प्रवाह या 7 भूमिकेतून सुरू होतो आणि 7व्या भूमिकेपर्यंत येऊन संपतो. त्या 7 भूमिका लक्षपूर्वक आहे का, या 7 भूमिकामध्ये, अवस्थामध्ये माझं कीर्तन संपणारं आहे. आजचं कीर्तन थोडं 5G आहे, थोडं नेटवर्क राहू द्या. इथे 5G नेटवर्क आहे, सिटी आहे, त्याच्यामुळे खेड्यात गेलं तर आम्हाला प्रश्न पडतो. पण एज्युकेटेड लोकांमध्ये कीर्तन करणं काही वेगळंच असतं. हां, ते चाणाक्ष असतात, ते प्रत्येक शब्द वक्त्याचा झेलणारे असतात. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अभंगाच्या व्यतिरिक्त एक शब्दही तिकडचा येणार नाही. लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळणार, नाही तर कळणार नाही. नामदेवराय योग वासिष्ठाच्या क्रमानुसार 7 भूमिकेतून या अभंगाची रचना करणारे असावेत. मानस आहे माझा, चिकित्सा आहे बरं का, अर्थात जसाच्या तसाच असावा असा आग्रह नाही. लक्ष देऊन ऐका. योग वासिष्ठाच्या 7 भूमिका आहेत. आता लक्ष देऊन ऐका. 7 भूमिका, या 7 भूमिकेवर आपण सुद्धा आरूढ असलो पाहिजे. त्या कोणकोणत्या भूमिका आहेत? माझं गणित कच्चं आहे, मोजा. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वपत्ती, असंशक्ती आणि पदार्थभाविनी. किती झाल्या? 6. किती झाल्या? 7 झाल्या ना. मग कोणी म्हटलं 7 झाले ना. मला असं घाबरून देऊ नका बरं का. माझं गणित कसं आहे, मी आधीच बोललो होतो. शुभेच्छा, बरोबर आहे का? पाहतो. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वपत्ती, असंशक्ती, पदार्थभावी, तुर्यका. 7 झाल्या की हो? 7 झाल्या ना. मग 6 म्हटले, मग कोणतरी मला असं ऐकू आलं. म्हणून ऐका, 7 भूमिका आहेत आणि या 7 भूमिकेतून आपणही गेलो पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपला परमार्थ सफळ होतो. आपण कुठे आहोत, आपलं तारतम्य कुठे आहेत, आपण कुठे आहोत, आपलं गणित लावा. हां, या भूमिकेमध्ये आपण आहोत का? 7 भूमिका आहेत. कोणकोणत्या? शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वपती, असंशक्ती, पदार्थभाविनी, तुर्यका. लक्ष देऊ नये का. मला या 7 भूमिकेच्या व्यतिरिक्त बोलायचंच नाही. 7 भूमिका म्हणजे अवस्था. भूमिका म्हणजे तेरे नाम मधली नाही बरं का. हां, लक्ष देऊ नये का. असे फवारे मारावे लागतील तुमच्यावर, तुम्ही झोपणार नाहीत ना. म्हणजे 7 अवस्थेमधला मानवी जीवनाचा हा एकंदरीत प्रवाह आहे. पहिली भूमिका आहे, तिचं नाव आहे शुभेच्छा. काय नाव आहे बोला? शुभेच्छा. मानवी जीवनाची सुरुवातच या पहिल्या अवस्थेने, पहिल्या भूमिकेने होत असते. शुभेच्छा. शुभ असते इच्छा, शुभेच्छा. शुभ प्लस इच्छा, 2 पद आहे त्याच्यात. एक शब्द आहे शुभेच्छा, पण 2 पद आहेत. शुभ एक पद आहे आणि इच्छा एक पद आहे. शुभ म्हणजे चांगली, इच्छा म्हणजे इच्छा, आकांक्षा आहे की नाही. शुभ आणि इच्छा या शब्दामध्ये संधी विग्रह झालेला आहे, ज्याचा लघुसिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ झालेला आहे. मध्यसिद्धांत, सिद्धांत कौमुदी, व्याकरण महाभाष्य
हे म्हणजे क्रमाक्रमाचे ग्रंथ आहे की नाही. जसं आपण पहिली दुसरी तिसरी 12वी नंतर सायन्स नंतर MBBS नंतर MD वगैरे, तसं हे क्रमाक्रमानं. लघुसिद्धांत कौमुदी नावाचा एक व्याकरणशास्त्राचा ग्रंथ आहे, वरदराजाचार्य लिखित. त्यांनी असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस दोन पदे एकत्र येतात त्यावेळेस गुणसंधी होते. शुभ इच्छा आ आणि ई याच्यात इको येण्याची सूत्र लागलेलं आहे. इक स्थाने यन स्यादची संहितायाम विषय. मला माहिती आहे तुम्हाला याच्यातलं कळालं काही नाही, त्याच्यासाठी काशी करावं लागते. आम्ही काशी केली. म्हणून शुभ आणि इच्छा, मला एवढं सांगायचंय, शुभेच्छा माणसाच्या जीवनाची सुरुवात या अवस्थेने झाली पाहिजे. शुभेच्छा म्हणजे काय? काय हो महाराज, शुभेच्छा कशाला म्हणतात? मी कीर्तनात बसलं पाहिजे. तिकडे गौतमी पाटील आली तर कोणी बसेल, पण मी इथे बसलं पाहिजे, आहे की नाही? म्हणजे याला शुभेच्छा म्हणतात. मी तिकडे न जाता इकडे आलं पाहिजे. मी कीर्तनात बसलं पाहिजे, शुभेच्छा. कीर्तन माझ्या करता आहे. कीर्तनकार जो शिक्षण घेतो, आळंदी, हरिद्वार, काशी, नेपाळ इतक्या तीर्थक्षेत्रावर गुरु परंपरा शिक्षण घेत असताना चालू असलेली गुरु परंपरा जो सांभाळतो, शिक्षण घेत घेत त्याला जे अनुभव येतात ते अनुभव ते तुमच्या पुढे प्रगट करत असतात. म्हणून कीर्तनकाराचं प्रत्येक वाक्य अत्यंत महत्त्वाचं असतं. ते माझ्या हिता करताय, तो इतका लांबचा प्रवास करून माझ्या करता आलेला आहे म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं बोलत असतील तर ते माझ्या करता असेल, त्याच्यातून काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे, याला म्हणतात शुभेच्छा. आपण कीर्तनात ताट बसलं पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. कारण की 2च तास आहेत. तसं तर आमचे 6-6 तास होतात कथेत बसल्यानंतर. पण आपण जर ऐकलं तर मला सांगण्यात उत्सुकता निर्माण होईल की तुम्ही माझे शब्द झेलत आहेत, नाहीतर तुमच्या माना अशा खाली पडल्या हे तिथेच मला जय विठ्ठल करावं लागेल. म्हणजे तुम्ही किती म्हणजे ऐकण्यात पटाईत आहात हे मला कळेल. म्हणून माझ्या प्रत्येक शब्दाला झेलणं, कारण की ते माझ्या अनुभवातून आलेले आहेत, गुरुच्या प्रसादामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून हे झेलणं हे तुमचं काम आहे, याला शुभेच्छा म्हणतात. माझा परमार्थ वाढला पाहिजे. आपला परमार्थ जर कमी 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 होत असेल तर समजावं आपण अशुभेच्छाकडे वाटचाल करतोय. मी कीर्तनात बसलं पाहिजे, मी वर्गणी दिली पाहिजे, मी अन्नदान दिलं पाहिजे, मी पंक्ती वाढल्या पाहिजे, मी इथे सेवा केली पाहिजे, 7 दिवसामध्ये माझा परमार्थ वाढला पाहिजे, मी रोज काही ना काहीतरी चांगलं आपल्या जीवनात धारण केलं पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. मी कीर्तनात ताट बसलं पाहिजे, कीर्तन माझ्या करताय म्हणून ते तसंच ऐकलं पाहिजे. याच्याही पुढे बोलू, मी कीर्तनात येऊन झोपलं पाहिजे, नाही का? नाही, याला अशुभेच्छा म्हणावं. कीर्तन माझ्या करताय ना, मग इथे झोपायचं नाही. मी कीर्तनात 1-1.25 तास जे माझ्याकरता सांगणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचं असेल म्हणून ते तसंच ऐकलं पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. शुभेच्छा. आता दुसरी अवस्था आहे मानवी जीवनाची, तिचं नाव आहे सुविचारणा. काय नाव आहे? सुविचारणा. पोरं ऐका. सु म्हणजे चांगली, विचारणा म्हणजे विचारणा. म्हणजे मला बायको भेटली पाहिजे अशी विचारणा नाही करायची. मला देव भेटला पाहिजे अशी विचारणा करा. महाराजांना, एखाद्या कीर्तनकाराला विचारा, महाराज तुम्हाला देव भेटलाय काय हो? कशाचा देव भेटते आमच्या लोकांना? असेल साधनात तर भेटेल. अवघड आहे देवाची भेट, बहु अवघड आहे. संत भेटही अवघड आहे आणि तितकी देव भेटही अवघड आहे. म्हणून एखाद्या महाराजाला विचारा, एखाद्या संतांना विचारा, एखाद्या महंतांना विचारा, महाराज का हो देवानी तुम्हाला कधीतरी दर्शन दिलंय का हो? आम्हाला त्याचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज. खरंच देव कृपा करील मज. माझ्यावर देव कृपा करील काय लाज राखेल. मला देवाची भेट घ्यायची. बसलेल्या पैकी मी प्रत्येकाला विनंती करेल, खरंच एकदा हृदयावर हात ठेवून प्रत्येकाला प्रश्न विचारा, आतापर्यंतच्या आयुष्यात कधीतरी देव भेटावा असं वाटलंय का हो? बोला 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 बोला. देव भेटत नाही का? भेटतो ना. पण कधीतरी देव मला दिसला पाहिजे याच्याकरता आपले डोळे रडले का? कंठी प्रेम दाटे नयनी, आपल्या नयनातून नीर लोटलं का देव भेटण्याकरता? बायको माहेरी गेली तर लोक येत नाही म्हणून रडतात. म्हणजे बायको करता रडतात पण देवा करता रडत नाहीत. म्हणजे देव भेटण्याकरता कधीतरी आपण अट्टहास केलाय का? कधीतरी पांडुरंगाला म्हटलं का, पांडुरंगा माझे डोळे रडत आहेत तरी तुझ्या दर्शनाकरता. अकिया हरी दर्शन की प्यास, अकिया हरी दर्शन की प्यास. रडलो पाहिजे, तडफडलो पाहिजे आपण भक्ती करताना, देव भेटत नाही म्हणून.
हा, आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही कथा ऐकतो. पांडुरंगा, आमच्या जीवनात एका सेकंदाचा जरी निका परमार्थ असेल, शुद्ध परमार्थ असेल ना, तर एकदा तू कसा दिसतोस मला तुझं दर्शन झालं पाहिजे. कधीतरी टाहू फोडून देवाला म्हणा, काय भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा पांडुरंगा, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन हो, तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से पांडुरंगा, आम्ही तडफडतो रे तुझ्या दर्शनाकरता. डोळे लालायत झालेले, तू दिसतोस कसा. आमचं हृदय द्रवीभूत झालेलं आहे, आमचा कंठ दाटून आलेला आहे. कधीतरी कंठ अवरुद्ध झाला पाहिजे. हा, देव भेटण्यासाठी आपण तडफडलो पाहिजे. गवळणी तडफडल्या होत्या बरं का. आपण तडफडत नाही, आपली ती अवस्थाच नाही महाराज. आपल्याला तिकडे कधी जाऊच वाटत नाही, आपल्याला रडूच वाटत नाही, आपल्याला हसू वाटतं. हा, आपल्याला हसू वाटतं. पण कीर्तन हसण्याकरता नसतात दादा हो. कीर्तन तर देव भेटत नाही म्हणून रडण्याकरता असतात. रडलं पाहिजे कधीतरी. मी नाही बोलत, कबीरजींची वाट. हसणं सोडून देव भेटत नाही म्हणून कधीतरी रडा. अरे देव भेटल्याशिवाय राहणार नाही. कबीरजींनी सांगावं, कबीरा हसना छोड़ दे, रोने से कर प्रीत बिना रोए कैसे मिले, प्रेम प्यारा मीत भैया, प्रेम प्यारा मीत. प्रश्नार्थक चिन्ह. बिना रोये, बिना रडल्याशिवाय कैसे मिले प्रेम प्यारा मीत. भगवंत मीत, मीत शब्द आहे, मितवा नाही. हा, तेवढं लक्ष देऊ नये का. मितवा भेटू शकतो पिक्चरच्या टॉकीज मध्ये गेल्यानंतर बघायला. मितवा वेगळा आणि मीत वेगळा. हा, मीत भेटू शकत नाही, देव भेटू शकत नाही. देव भेटणं अवघड आहे. म्हणून त्या देवाच्या भेटीकरता कधीतरी प्रयत्न आहेत काय आपले. विचारलं का आम्ही एखाद्या संताला. सुविचारणा ही अवस्था सांगतोय, दुसरी लक्ष देऊ नये का. विचारलं का मी कधी, कोहम, को अवग्रह चिन्ह अहम, मी कोण आहे. कथमिदम जातम, मला कुठे जायचंय. को वै जननी, माझी खरी माता कोण आहे. को वै तात, माझा बाप खरा कोण आहे. आपले खरे आईबाप कोण आहे माहिती का. संत आहेत, गजानन बाबा आहेत, ते खरे आईबाप आहेत, बाकी नश्वर आहेत. हा, गुरुमात पिता, गुरुमात पिता, गुरु बंधू सखा,
तेरे चरणों में स्वामी कोटि कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी कोटि कोटि प्रणाम। तू ही प्रेरणा तू ही साधना, तू ही प्रेरणा तू ही साधना, तू ही आराधना मेरे सांब शिवा। गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम। गुरु माझी आई आहे, गुरु माझे वडील आहेत, म्हणून अशा गुरुला विचारा, एक तरी गुरु जीवनामध्ये करा। एकाची तरी माळ आपल्या गळ्यात असली पाहिजे, एक तरी गुरु करा। दत्तात्रेयांनी 36 केले होते, किती बोला? 36 केले होते। वैकुंठवासी प्रातस्मरणीय 24 गुरु केले होते। हा 24 गुरु केले होते आणि 36 सांगायचेत मला, म्हणून ते तोंडातून आलं। कोणी केले होते 36? प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह वक्ते बाबा यांनी 36 गुरु केले होते। किती गुरु केले होते बोला? 36। दत्तात्रेयांनी 24। मला वक्ते बाबा म्हणाले, विजू अरे दत्तात्रेयाला मी फेल केलं नाही गुरु करण्यामध्ये, दत्तात्रेयाने तरी 24 केले, पण मी 36 गुरु केले जीवनात। प्रत्येकाचे फोटो माझ्याकडे आहेत, पण आमचे पणजोबा म्हणजे माझे पणजोबा वैकुंठवासी विश्राम बापू यांचा फोटो वक्ते बाबाकडे नव्हता। आमच्या पणजोबाकडे वक्ते बाबांनी हरळकरच्या वाड्यात पंढरपूरमध्ये 16 वर्ष शिक्षण घेतलं। 16 वर्ष माझ्या पणजोबाकडे वक्ते बाबांनी। हां, त्याने म्हटलं मला फक्त त्यांचा फोटो दे। मी त्यांचं कीर्तन घेतलं गावात आणि त्यांना माझ्या गुरुचा म्हणजे माझ्या पणजोबाचा फोटो दिला। अजूनही मुक्ताबाईच्या मठात आहे तो। वक्ते बाबांनी म्हणावं, ज्यावेळेस त्यांच्या गावी कीर्तन केलं बाबांच्या, काल काळपांडे महाराजांचा माझा विषय झाला, तिथे एक गुरुमाऊली नावाचे आजोबा होते, ते वक्ते बाबाचे सवंगडी। ज्यावेळेस मी माझ्या पणजोबाचं विश्राम गुरुजीचं नाव घेतलं 1960-65 मध्ये पंढरपूरला पाठ सांगायचे ते, मी नाव घेतल्यानंतर ते म्हटले विश्राम गुरुजींचं नाव मी खूप दिवसानंतर ऐकतो, ते कोण तुमचे? म्हटलं माझे पणजोबा। बाप, ते म्हटले विश्राम गुरुजींनी वक्ते महाराजांना जोडाक्षरापासून शिकवलेलं आहे, एवढा आमच्या पणजोबांचा अधिकार। हा, म्हणून आपण सामान्याचा चेला नाहीये, हा खूप मोठ्याचं ज्ञान सांगतोय तुम्हाला। विठ्ठल सुविचारणा विचारा, गुरुला विचारा, एखादा तरी गुरु करा। प्रत्येकाने गुरु केला पाहिजे, गुरुच्या जवळ जाऊन बसलं पाहिजे, हा गुरुची सेवा केली पाहिजे। तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिन सत्वदर्शिनः। गुरु आपल्याला ज्ञान सांगतात, त्यांची सेवा करायची। तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सुख। मग गुरु काय करतात सेवा केल्यानंतर? मग अपेक्षित आपुले सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये विद्यते हृदय ग्रंथेश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे। सर्व संशय निवृत्त होतात आणि तेच प्रतिबद्ध होतात वचनात। संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेह झाला पाहिजे।
झाली संध्या संदेह माझा गेला. हा तेव्हा संदेह जात असतो. हा माणसाला संदेहच निर्माण होत नाही. संदेह निर्माण झाला पाहिजे, शंका निर्माण झाली पाहिजे. मी कोण आहे, देव कुठे राहतो, मी कुठून आलो, माझं खरं तत्व काय आहे, मला कुठे जायचंय, माझं गंतव्य काय, माझं प्राप्तव्य काय, माझं ध्येय काय, मला जायचंय कुठे, मी आलो कुठून, प्रश्नच पडत नाहीत माणसाला. चाललंय तसं चालू देतात, काही घेणं देणं नाही लोकाला. हा फक्त जगायचं आणि मरायचं एक दिवस. हा नाही, संदेह निर्माण झाला पाहिजे, मी कोण आहे. हा विचारा गुरुला. गुरु आपल्याला ज्ञान सांगतात आणि ज्ञान सांगितल्यानंतर मग आपल्या हृदयातले संशय निवृत्त होतात. गुरुला विचारा. म्हणून सुविचारणा दुसरी अवस्था. विचारा, सुविचारणा. विचारा गुरुला, मी कोण आहे, मी कुठून आलो, माझी आई कोण, माझे बाबा कोण, मला कुठे जायचंय, कोहम, मी कोण आहे. सुविचारणा. विचारा देव कसा भेटेल. मतंग ऋषीला विचारलं ना शबरीने, काय विचारलं, राम मला कधी दर्शन द्यायला येईल काय. हा आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी कामना. राम रघुनंदना, राम रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील. मतंग ऋषी सेवा करता करता अधिकार मिळाला आणि मग राम तिच्या दारापर्यंत गेले. हा तिला रामाच्या दारापर्यंत जायचं काम नाही पडलं, राम तिच्या दारापर्यंत गेले. अशी भक्ती असली पाहिजे. अरे आपण देवाच्या दारापर्यंत जातो, काय नवल, देव चालत चालत आपल्या दारापर्यंत आला पाहिजे. राम आले आणि शबरी मातेला दर्शन देऊन निघून गेले. आपल्यालाही राम प्रभू भेटायला आलेच. राम प्रभू अयोध्येमध्ये आपल्याला सुद्धा भेटायला आलेच ना, बसले ना, स्थानापन्न झाले ना. अयोध्येतलं राम मंदिर ज्या दिवशी झालं 22 जानेवारी तो दिवस. जसं शबरीनं म्हटलं होतं माझा राम आला पाहिजे, तसं सगळ्या भारतातल्या लोकांनी स्वप्न पाहिलं. जे हिंदू आहेत, हिंदू शब्द घेतो, ज्या हिंदू बांधवांनी स्वप्न पाहिलं, कारसेवकांनी बलिदान दिलं, त्याच्यात त्या कारसेवकांच्या बलिदानाला फळ मिळालं 22 जानेवारी 2024ला. रामाचं मंदिर झालं. माझा राम अयोध्येतल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठित झाला. आपल्यालाही अक्षदा मिळाली असेल, रामाचं निमंत्रण मिळालं असेल. आलं होतं निमंत्रण, अक्षदा आलं, प्रत्येकाच्या घरापर्यंत निमंत्रण पोचलं. आणि मग ज्यांना शक्य झालं ते काही साधू संत महात्मे तिथपर्यंत गेले. आपण आपल्या घरात, आपल्या मंदिरात तो उत्सव साजरा केला. न भूतो न भविष्यती असा उत्सव झाला. कुठे, आपल्या भारतामध्ये. हा रामाचं कितीतरी वर्षापासून मंदिर निर्माण झालेलं नव्हतं. हा मला तरी असं वाटतं विठ्ठल महाराज त्या काळात रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास होता. पण कलियुगाचं दुर्दैव आहे, या युगामध्ये रामप्रभूला 527 वर्षाचा, 525 वर्षाचा वनवास भोगून यायचं काम पडलं. राम तर मंदिरामध्ये विराजमान आहेत. अयोध्येचं मंदिर झालं. अयोध्या तो झाकी है, काशी और मथुरा अभी बाकी है. माझा कृष्ण अजूनही तुरुंगात आहे. आपल्याला ते सुद्धा कामं करायचे आहेत. रामाचं मंदिर निर्माण होतंय. त्यावेळेस सगळ्या लोकांनी जल्लोष केला. दिवाळी होती आपली, दिवाळी. अयोध्येतून रामप्रभू तिकडे गेले होते ना, अयोध्येमध्ये, लंकेमधून. त्यावेळेस लोकांनी दिवाळी साजरी केली होती. घराला तोरणं लावले होते, सडा संमार्जन करून रामाचं स्वागत केलं होतं. त्या दिवशी 22 जानेवारीला आमच्या हिंदू बांधवांनी सुद्धा दिवाळी साजरी केली होती. राम आएंगे आएंगे राम आएंगे, टाळी टाळी टाळी, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, अंगना सजाऊंगी, दीप जला की दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दीवाने में मनाऊंगी, दीप जला की दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला
प्रभू श्रीरामचंद्र भगवान